आपल्या प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका श्रीमती झेंडगे मॅडम. थोडं वेगळं वाटतंय कारण सावंत मॅडम या नावाने आपण त्यांना पूर्ण ओळखतो, पण झेंडगे म्हणल्यानंतर थोडं वेगळं वाटतंय. पण रेकॉर्डले नाव त्यांचं झेंडगे मॅडम. तर आज त्यांचा निरोप समारंभ. पण निरोप समारंभ म्हणजेच काय नेमकं? तर निरोप समारंभ म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला अनेकदा निरोप समारंभाला निरोपाला सामोरे जायचं असतं. शाळा संपली, 10वीचा वर्ग, त्याचा स्टँडअपचा कार्यक्रम, त्यावेळी निरोप समारंभ होतो. कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरोप समारंभ होतो. पुढील आयुष्यामध्ये अनेक वेळा मुलगी सासरी जाताना सुद्धा त्याला निरोप द्यायचा असतो. रिटायर झाल्यानंतर, बदली झाल्यानंतर अशा अनेक वेळा निरोप समारंभाला आपल्याला सामोरं जायचं असतं. पण 25 वर्षाच्या 24.5 किंवा 24 म्हणजे 25 वर्षाचा हा जो काळ आहे, तो काळ कसा कधी संपला हे आम्हालाच कळलं नाही. सुरुवातीच्या काळामध्ये मॅडम इथं आल्या आणि मॅडम, वाघमारे सर आणि मी स्वतः फाउंडर शिक्षकामध्ये आम्ही 3 जण इथं आहोत. बाकीचे बाहेरच्या शाळेत गेले, आपल्या संस्थेत काय गेले. तर आम्ही एकजुटीनं एका मेळ्यानं कसं राहिलो, तात्पुरत्या कारणास्तव मतभेद झाले असतील ही, परंतु आम्ही शाळेच्या मुलांच्या विकासाच्या हिताच्या दृष्टिकोनातून कधीही ते आड येऊ दिले नाहीत. आणि मुलांच्या भवितव्याचे आडाखे बांधता बांधता आम्ही सुद्धा आमच्या जीवनाचे आडाखे बांधत राहिलो. आणि या शाळेच्या सुरुवातीला फार मोठ्या उमेदीनं, फार मोठं स्वप्न घेऊन आम्ही या शाळेमध्ये दाखल झालो होतो. परंतु काही काळाच्या जबड्यामध्ये आमच्या स्वप्नाचा चुराडा झाला, तरी सुद्धा आम्ही मागे हटलो नाही. तरी सुद्धा मोठ्या उमेदीनं, कारण आमच्याकडे एक असं तत्व होतं, जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडणार नाही. आणि त्या निमित्तानं आम्ही अनेक शाळेमध्ये उपक्रम राबवले, अनेक प्रकारच्या स्पर्धा घेतल्या आणि अत्यंत हिरिरीने कुठलंही काम करण्याची आमच्याकडे एक जबरदस्त इच्छा होती. आणि आज तागायत या क्षणाला सुद्धा मी तर निदान माझी तरी इच्छा, जबरदस्त इच्छा शाळेच्या संदर्भात असलेली कधीच मी मावळू दिली नाही. कारण ही इच्छा मावळण्याच्या मार्गावर असताना एक हजारे सरांच्या निमित्तानं एक आशेचा किरण माझ्या आणि वाघमारे सरांच्या आयुष्यामध्ये उगवला. आणि तोच आशेचा किरण आम्हाला एक फार मोठी ऊर्जा देऊन गेला. आणि संयम म्हणजे काय असतो, सहनशीलता कशी असते, बऱ्याच गुणांचा अंगीकार आम्ही सरांच्या मार्फत घेतला. आणि त्यामुळं आमचं काम करत राहिलो. आम्ही करतोय, मुलांसाठी झटतोय, त्याच्यामध्ये आम्ही मागं हटणार नाही, हे आमचं एक वागण्याची पद्धत होती. त्याप्रमाणे आम्ही वागत राहिलो, करत राहिलो. आणि आजचा हा दिवस मॅडमला आपण शुभेच्छा देत आहोत, सदिच्छा देत आहोत. निरोप समारंभ म्हणजे काय हो? पुढच्या आयुष्यामध्ये आपण एकमेकांना भेटण्यासाठी एकमेकांचा निरोप घेत आहोत, आवर्जून एकमेकांना भेटणार. छोटी सी है ये दुनिया, पहचाने है राते, तुम कहीं तो मिलोगे, कहीं तुम मिलोगे, तो पूछेंगे हाल. पुढच्या आयुष्यामध्ये आपण एकमेकाला भेटणार, त्यावेळेला नक्कीच आपण एकमेकाची खुशाली विचारत राहू. आणि मी तर असं म्हणेन, या शाळेच्या मैदानात, या शाळेच्या सानिध्यामध्ये जे आम्ही घडलेलो किंवा आम्ही वाढलेलो जे शिक्षक आहोत, तर आम्ही कदापिही शाळेच्या हिताच्या आड येईल असं कुठलंही काम आमच्याकडून होऊ देणार नाही. आणि जर कोणी करत असेल तर त्यालाही आम्ही आडकाठी करणार. कारण मी तर अखेरच्या श्वासापर्यंत सांगतो, शाळेच्या भवितव्याचा विचार नक्कीच करणार आणि शाळेसाठी मला जेवढा जमेल तेवढा मी वेळ देणार. कारण
ते आमच्या रक्तामध्ये असलेले गुणधर्म आहे. शाळा हे गावचं वैभव आहे. शाळा हे गावचं वैभव आहे. तर या वैभवाला तडा जाऊ देणं हे आम्हाला मान्य होणार नाही. हे गावचं वैभव टिकलं पाहिजे. शिक्षक येतील व जातील, परंतु शाळा इथंच राहणार आहे आणि तुमच्या पुढच्या पिढ्या या शाळेमध्ये विद्यार्जन करणार आहेत. त्यामुळं शाळेचं वैभव टिकवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत. ज्या वेळेला तुम्हाला गरज भासल्यास हजारे सर येतील, मॅडम सुद्धा येतील. तर आजच्या या निरोप समारंभाच्या निमित्तानं मॅडमना मी त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आभारभर शुभेच्छा देतो. उर्वरित आयुष्य त्यांचं सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं जावं यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो.